घरपट्टीवरून सोमवारची महासभा गाजणार. पाणी निचरा पूर नियंत्रणाच्या 592 कोटींच्या DPRवर होणार वादळी चर्चा. महापालिकेची तहकूब महासभा सोमवार दिनांक 29 रोजी होणार आहे. या सभेत घरपट्टीचा विषय गाजणार. तसेच पाणी निचरा पूर नियंत्रणाचा 592 कोटींचा DPR गाभार वादळी चर्चा होणार आहे, असे संकेत मिळत आहेत. विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दिनांक 19 मे रोजी महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आली होती. निवडणूक झालेली आहे. आचारसंहिता संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे तहकूब महासभा सोमवारी होत आहे. महापालिका क्षेत्रातील मालमत्तांना भांडवली मूल्यांवर आधारित घरपट्टी लागू करण्यात आलेली आहे. त्याबाबत मालमत्ता धारकांना नोटिसा दिल्या आहेत. सुमारे 19,000वर मालमत्ता धारकांनी हरकती नोंद केलेल्या आहेत. त्यावर सुनावणी सुरू आहे. हरकती वाढीव घरपट्टीचे पडसाद महासभेत उमटणार असल्याचे बोल दिसत आहे. करयोग्य मूल्यावर आधारित घरपट्टी पद्धतीत कार्पेट एरियावर घरपट्टी आकारली जात होती. मात्र आता बिल्टअप क्षेत्रावर घरपट्टी आकारल्याने करपात्र क्षेत्रात 20% वाढ झाली आहे. मुद्रांक शुल्क अधिनियमानुसार कार्पेट एरियावरून बिल्टअप क्षेत्र काढताना 1.10 हा गुणांक वापरणे आवश्यक आहे. मात्र 1.20 हा गुणांक वापरला आहे. तो कमी केल्यास अनेक मालमत्ता धारकांना दिलासा मिळणार आहे. जागतिक बँकेच्या सहाय्यानं महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत सांगली महानगरपालिका क्षेत्रात विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. आणि या सांगलीतील शामरावनगर आणि परिसरातील पूर आणि पावसाचे साचून राहणारे पाणी हरिपूर नाल्यात सोडणे, कोल्हापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दक्षिणोत्तर भोबे गटार बांधणे, शामरावनगर गंगोत्रीनगरमध्ये साचून राहणारे पाणी अंकली नाल्यात सोडणे, शेरी नाल्याचे खोलीकरण रुंदीकरण 3 किलोमीटर लांबीचा काँक्रीटचा नाला बांधणे, मिरजेतील मालगाव रोड वड्डी नाल्याचे खोलीकरण रुंदीकरण, गटारीचे बांधकाम, नाल्यांवरील पाईप मोऱ्यांऐवजी बॉक्स टाईप कलवट बांधणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. या कामांसाठी जागतिक बँकेकडून निधी मिळणार आहे. पूर नियंत्रण पाणी निचरा यासाठी 592 कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. हा विषय महासभेत अवलोकनार्थ घेण्यात आलेला आहे. या कामांच्या DPRवरून महासभेत वादळी चर्चा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.